Maria Mara
भवे सुभक्तिमान भवे सनन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं भगवान् गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री भगवान् वाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं सरहस्यन्तदङ्गं च गृहाणगदितं मया यावानहं यथा भागो यद्रूपगुणकर्मतः तथैव तत्त्वविज्ञानम् अस्तु ते मदनुग्रहात् अहमेवास्मैवाग्रे नान्यद्यत्सदसः परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् हृदयेऽर्थं यः प्रदीयेत न प्रदीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वरम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयं व्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा एतं मतं समाधिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कलिचित्। ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय। मास्टर एक पॉइंट जय श्री कृष्ण। प्रत्येकाला असं वाटत असतं आपलं जीवन धन्य व्हावं, समाधानी व्हावं. म्हणून तुम्ही आम्ही प्रत्येक जण काही ना काहीतरी पारमार्थिक उपासना करत असतो. मग ही उपासना आपण जी नक्की करतोय ही बरोबर आहे का नाही हे सांगणारं कोणीतरी लागतं. आम्हाला असं वाटतं आम्ही सगळं स्तोत्रपाठ वाचतो म्हणतो म्हणजे ते सगळंच बरोबर आहे. पण मेडिकल मधल्या सगळ्याच गोळ्या आपल्याला चालतात का? प्रत्येकीच्या तब्येतीच्या पद्धतीप्रमाणे डॉक्टर आपल्याला ते देत असतात. तसंच आपले सद्गुरू आपले गुरु एखादा मंत्र जेव्हा आपल्याला देतात तेव्हा त्याच्या मागे काहीतरी कारण असतं. एका शिष्याला असं वाटतं की आपण गुरूंकडे जावं आणि ते काहीतरी आपल्याला नाम देतील, म्हणून तो शिष्य त्या गुरूंकडे राहिला. त्याला आणि त्याने असं सांगितलं गुरूंना, मला जे नाम द्याल ना ते इतकं गुप्त द्याल की कोणालाही कळता नाही कामा. म्हणून तो बऱ्याच दिवस त्यांच्याकडे राहिला आणि त्याच्यानंतर जे आलेले होते सगळे त्यांना सगळ्यांना नाम देऊन त्या गुरूंनी मोकळं केलं. याची मात्र रोज परीक्षा. हा रोज मनात विचार करतोय माझा नंबर कधी येणार, माझा नंबर कधी येणार, काय बाकीचे सगळे घेऊन जात आहेत मला काहीच नाही. असा तर रोज विचार करायला लागला. आणि एक दिवस गुरूंनी त्याला बोलवलं आणि त्याला मंत्र दिला. काय? त्याला एका बारीकशा दगडावर तो करून दिला.
हा विचार करतो, ह्यांना मी सांगितलेलं तो गुप्त मंत्र काहीतरी द्या, चांगला मंत्र द्या. तर यांनी देऊन दिलंय काय मला? ओम. ते दिसायला लहान आहे, ते परिमाणाला लहान आहे, पण परिणामाला खूप मोठा आहे. ओम हा शब्द, ओमकार, हे दिसताना आपल्याला लहान दिसेल, पण ते इतका आपल्यावर परिणाम करत असतं. ते त्याने लिहून दिलं. तो म्हणतो हे काय, हे एवढंच, हे काय गुप्त झालं, सगळ्यांनाच माहिती आहे. मग त्या गुरूंनी त्याला सांगितलं, अरे काय कर, हे घेऊन जा बाजारात आणि बाजारात याची किंमत विचार जरा. लिहिलेलं होतं दगडावर. आणि त्या पद्धतीने तो बाजारात गेला. पहिल्या दुकानात गेल्यानंतर त्यांनी दाखवला दगड. काय त्याला ती किंमत अगदी थोडी वाटली. पुढे गेला, अजून 2 दुकानात गेला, अजून गेला, अजून गेला, आणि करता 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 एक शेठजी होते, ते आध्यात्मिक क्षेत्रात खूप मोठे होते. त्यांची चांगली तयारी होती, म्हणून तो त्यांच्या दुकानात शिरला, आला, आणि तो जो दगड त्याच्याकडे होता गुरूंनी दिलेला, ओम लिहिलेला, तो त्यांनी घेतला, पटकन खिशातनं काढला आणि त्याला दाखवला. बोला ह्याची किती किंमत येणार? ते शेठजींनी काय केलं, ते तिजोरी जवळ गेले आणि नोटांची मोठी मोठी 4-5 बंडल घेऊन आले. ह्याला असं वाटलं की अरे आधीची किंमत सांगेल त्याच्यापेक्षा हे कितीतरी मिळतंय. त्यांनी त्या शेठजींना सांगितलं, नको नको थांबा, अजून जरा चौकशी करून येतो. तो गुरूंकडे आला आणि तो म्हणाला, आधी 100 रुपये सांगितले, आता एकदम मला 50,000 काय 5 लाख मिळत आहेत, असं कसं झालं? ते गुरु सांगतायत, अरे तुला कळलं नाही त्या नामाची किंमत किती आहे. ते नाम दिसायला लहान आहे, ते परिमाणाला लहान आहे, पण परिणामाला इतकं मोठं आहे की त्या शेठजीला त्या ओमची किंमत कळत होती. तसं आपल्याला भगवंतांनी एक उपासना दिलेली, आपल्या सद्गुरूंनी आपल्याला एक उपासना दिली, आपण त्या पद्धतीने रोज चालत असतो. मग त्याच्यात आपण आपल्या बुद्धीने कधी बदल करू नयेत. जे गुरूंनी आपल्याला दिलेलं असतं त्या पद्धतीने आपण चालत राहणं. त्यांनी सांगितलं नाही एवढं करतं, एवढंच करायचं. त्याच्याहून थोडं जरी आपण जास्ती करायला गेलो तर आपण नक्की अडकतो. म्हणून राजन शुकदेवजी महाराज गंगा तीरावरती राजाच्या समोर बसलेत. काय अवस्था झाली असेल, आता उद्याचा दिवस फक्त राहिला आहे. आणि आतापर्यंत राजन अनेक प्रकारच्या तुला कथा, सिद्धांत सगळं सांगितलं रे, पण हे करताना तुला किती, ऐकताना किती आनंद झालाय. तो म्हणाला, आजी आनंदू डुलतो परमानंदू रे. काय मी ते शब्दात नाही सांगू शकत. शब्दे विण संवादू, तुझे विण अनुवादू, ते नाही सांगता येत. आणि एक एक कथा जसे शुकदेवजी महाराज राजाला सांगतायत तसा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद वाढायला लागला. आता ज्या मरणाची त्याला राजाला भीती वाटत होती पहिल्या दिवशी, त्या मरणाची राजा आता आतुरतेने वाट बघतोय. कारण आता कधी येऊ दे तो तक्षक आणि मला दंश करू दे, आता माझी पूर्ण तयारी. काय कधी जायचं हे ठरलं की बॅग भरून ठेवता येते. अशी राजाची पूर्ण तयारी झालेली होती, त्यामुळे त्याने तो तयारीतच होता. हो, समजलंय त्याला. राजन, अरे दशमस्कंद आपला सुरू झाला, भगवंताचं हृदय सुरू झालं. अरे या भगवंताच्या अनेक लीला आहेत. तो रोज आपल्यालाही रोज नवीन लीला दाखवत असतो आपल्या जीवनात. रोज कधीतरी आपल्याला तो भाकरी देतो, कधीतरी चपाती देतो, कधीतरी पुरणपोळी देतो, आणि कधीतरी अशी वेळ येते की काहीच मिळत नाही. ही त्याची लीला आहे. कधीतरी इतके चांगले कपडे देतो की आपल्यालाच लाज वाटते, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी.
इतकं चांगलं देतो. पण राजा, या भगवंताचं लीला चरित्र सुरू झालं रे. आणि या भगवंतावरती या कंसाने आतापर्यंत अनेक जण पाठवले, जे स्वतःला खूप शहाणे समजत होते ते सगळे आले. पण ते शहाणे का समजत होते? परत कारण तेच, त्यांना बुद्धी देणारा सुद्धा भगवंतच आहे, त्यांचा उद्धार होणार होता. म्हणून भगवंताचा हा जो अवतार आहे याच्यात त्याने सगळ्यांचा उद्धार केलाय, फक्त चांगल्यांचा केलेला नाही. त्यांनी त्याचं प्रीत सोडलं नाही. परित्राणाय साधूना, त्या साधूंचं तर रक्षण केलंच केलं, पण त्याच्याबरोबर जे वाईट वागत होते त्यांचाही उद्धार केलाय भगवंताने. म्हणून नारदाने हा प्रश्न केलेला होता, काय चाललंय काय देवा? त्या हिरण्याक्ष हिरण्यकश्यप दोन अवतार, हा काय उठतंय ते सारखं तुम्ही अवतारच घेताय, आता तरी थांबवा की. काय म्हणाले सारखे अवतार घेत बसलाय? आता हा अवतार कशासाठी घेताय नारदा? अरे याच्यात ऋषी मुनी आणि यांचं सगळ्यांचं कल्याण होणारच आहे, पण त्याच्या बरोबरीने जे चुकीचं वागले त्यांचाही आता उद्धार करणार आहे. म्हणून हा 24 अवतारांमधला पूर्ण अवतार. तो म्हणतोय कृष्णच भगवान स्वयं, मी स्वतः भगवान आहे, मला माहिती आहे. म्हणून अनेक प्रकारचे आले. पुतना आली, जो काल ज्योतिषी बनून आला तो आला, तृणावर्ता आला, वत्सासुर आला, बकासूर आला, अघासूर आला, धेनुकासूर आला, प्रलंबासूर आला. प्रलंब म्हणजे उशीर, जो उशिराने येतो तो भगवंताला आवडत नाही असं देव सांगतोय, मी नाही. काही लोक जे जवळचे असतात बघा, ते म्हणतात अजून सुरुवात झाली का, अजून ऐकायला आलंय का. जे दूरचे असतात ते इथे 2:45 हजर आहे, जवळचे श्लोक कुठे ऐकायला आले. पहिली 15 मिनिटं सगळे श्लोक ते काय वाजवतात म्हणतात, नंतर कथा सुरू होतात. पण देव हा विचार करतो वेळ काय दिलेली होती, तो सांगतो याने सांगितलं ह्या वेळेत सुरू होणार. त्याला उशीर अजिबात चालत नाही. आणि ही शिस्त त्यांच्या दारात आहे. 5:15ला कीर्तन सुरू म्हणजे सुरू, 6:45ला आरती सकट बुवा खाली बसलेले पाहिजे. तुमचा महाप्रसाद बरोबर त्या वेळेला सुरू होणार म्हणजे होणार. आणि आत्ता आनंदाची गोष्ट अशी, या आषाढीतले जे 2-3 महत्वाचे सण येतात ते मला सगळे गोंधळ्यात अनुभवतात. यंदाचं आश्चर्य असं होतं, यंदा पालखीला कमीत कमी श्री महाराजांच्या बरोबर 5,000 ते 10,000 लोक होते, की आतापर्यंत कधी गर्दी झालेली नव्हती, म्हणजे बाकीच्यांच्या सांगण्यानुसार. पण तुम्हाला आश्चर्य याचं हे का सांगतोय, प्रलंबासूर आलंय म्हणून. इतकी लोक असून सुद्धा बोर्डावर वेळ होती. 9 वाजता महाराजांच्या दरबारातनं पालखी निघेल. 9 म्हणजे 9 लाख पालखी सुरू झाली, रथ सुरू झाला. हा येतोय सुरू, तो पकवाज वाजवा, टाळ वाजायला सुरुवात झाली सुद्धा बरोबर 9ला. म्हणजे तिथे अशी काही भक्त मंडळी आहेत की त्यांना स्वतःच्या डोळ्यातले अश्रू थांबवता येत नव्हते त्यावेळेला. काय महाराजांची लीला आहे, इतकी गर्दी असून 9ला निघालेत. आणि आम्ही 7ची एसटी असली की 7:15ला जाणार. कधी वेळेत सुट्टी हो गाडी, अरे आज गेले नको. म्हणून इतके सगळे राजा त्याच्या आलेले, त्या कंसाने इतके सगळ्यांना पाठवले, पण एकही सुटला नाही. तो फक्त ज्योतिषी सुटला की मी इथे आहे सांगायला. आणि आता कंस महाराज विचार करतायत कोणाला पाठवावं. पण नारद आले प्रेरणा द्यायला. नारदांचं परत स्वागत केलं कंस महाराजांनी. या नारदा, बरेच दिवसांनी आला. हो म्हणाले, त्या पहिल्या मुलाच्या वेळेला भेटायला आलेलो होतो, आठवत आहे ना? चांगलंच आठवत. बरेच दिवसांनी आला.
आता काय नाही म्हणाले, खास तुम्हाला भेटायला आलोय. अरे वा, काय काम? म्हणाले ती आकाशवाणी झालेली ती आठवलं का? हो म्हणजे काय आठवणार, त्याला कोण विसरणार. ती जी आकाशवाणी झालेली होती ना, तो जो मुलगा आहे ना, तो तिकडे गोकुळात वाढतोय, जो नंदाचा आहे तो कृष्ण, तो नंदाचा नव्हे, तो वसुदेव देवकीचा आहे. काय सांगताय? अच्छा, म्हणून आतापर्यंत जे गेले ते परत आलेच नाहीये, असं आहे होय. मग आता काय करू तुम्हीच सांगा. नारद म्हणतायत, कंसा असं कर, आतापर्यंत जे सगळे पाठवलेस ना ते असुर पाठवलेस, आतापर्यंत सगळे क्रूर पाठवलेस सगळे, आता अक्रूर नावाचा जो तुझा मंत्री आहे त्याला पाठव. आणि अक्रूर कसा आहे, तो भगवान महाविष्णूंचा भक्त आहे. आणि त्यावेळेला त्यांनी ती ऐकलेली होती आकाशवाणी. त्यामुळे अशी मला असं वाटतं की त्याला पाठव, त्याला आणायला. पण तो येणार कशाचा, कसा काय येणार? काहीतरी कारण पाहिजे ना इथे यायला, मथुरेत यायला. अरे म्हणजे सोपं आहे, एखादा याग ठरव, धनुर्याग ठरव, चालेल, तुम्ही सांगाल तसं. धनुर्याग ठरव आणि विविध गुणदर्शन सगळे कार्यक्रम ठेव, रियालिटी शो. प्रत्येकाला आपापलं काहीतरी गायन करता येईल, वाजवता येईल, नाचता येईल, असं काहीतरी ठेव. त्याच्यात काय द्वंद्व युद्ध वगैरे सगळे मंडप मोठा घाल, एक स्टेडियम असं काहीतरी घ्या, त्याच्यात एक सगळं मांड. आणि असा निरोप पाठव की कृष्णाला आणि बलरामाला त्यांची कला दाखवता येईल म्हणून त्यांना इथे पाठवा. आणि कुटुंबासह येऊ द्या, काय हरकत नाही, आमंत्रण तर कर. नारद महाराज, तुम्हाला किती काळजी आहे हो माझी. नारदांची काळजी कंसाला कुठे माहिती होती की तो इथे आल्याशिवाय, हे प्रकरण संपल्याशिवाय शक्य नाही ना पुढे भगवंताचं पुढचं जे सगळं आयुष्य आहे, पुढे ही बहुत करणे आहे. भगवंत म्हणाले इथे थांबून नाही जमणार. त्याच्यासाठी नारदांनी प्रेरणा दिली, जा चला. आणि नारद निघून गेले. गल्ली फिरलेली होती हो. आणि कंस महाराजांनी लगेच प्रेमाने बोलावणं पाठवलं अक्रूर महाराजांना. अक्रूर महाराज ध्यानात होते, श्री अनंता मधुसूदना, त्यांचं ध्यान लागलेलं होतं सुंदर पैकी.
अक्रूर महाराज ध्यानात होते. निरोप पाठवला गेला म्हणजे कंस महाराजाने आपल्याला बोलवलं. अक्रूर आले आणि बोलचाल सुरू झाली आणि सांगितलं की आपल्याला आपण एक धनुर्यागाचं सगळं आयोजन करत आहोत. त्यासाठी तुमच्यावर एक महत्वाची जबाबदारी अशी द्यायची आहे. बोला महाराज, काय जबाबदारी? तुम्हाला गोकुळात जाऊन नंद पाटलांना आमंत्रण करायचंय धनुर्यागाचं आणि त्यांना त्यांच्या मुलांसह यायला सांगायचं आहे.
आणि अक्रूरांनी फक्त एकदा कंसाच्या डोळ्यात बघितलं की हे बोलतायत एक आहे आणि यांच्या मनात एक आहे, हे डोळ्यातनं कळतं. हे नुसतं वरवर सांगण्यासाठी सांगतायत की त्यांना आणायचे. आणि अशी बरीच लोक असतात, बोलतात एक, मनात एकच असतं. काही लोक सांगतात, तुला तुम्हाला चहाला बोलवायचं इतकं मनात आहे ना, अरे पण कधी बोलवणार आहेस मला? सांगण्यापुरतं सांगतात एक, वागतात एक, अशाचं तोंड बघू नये. मी चांगला शब्द वापरलाय, तोंड बघू नये. आणि अक्रूरांनी डोळ्यात बघितलं आणि कळलं की ह्याच्या मनात काहीतरी काळं चाललंय. म्हणून अक्रूर महाराज म्हणाले, ठीक आहे, आपली कार्यक्रम पत्रिका तयार झाली की द्या, मी लगेच निघतो. आणि पुरोहितांना बोलवलं गेलं, मुहूर्त ठरला, ती पत्रिका सगळी तयार झाली, ती गुंडाळी केली. कारण पूर्वीच्या काळी त्या गुंडाळून पत्रिका असायच्या. आणि अक्रूर महाराजांनी ती पत्रिका दिली आणि अक्रूरांनी ती पत्रिका हातात घेतली आणि अक्रूरांनी डोळे मिटले आणि म्हणाले, आकाशवाणी झालेली होती ती मी ऐकलेली होती आणि भगवान विष्णूंचा आम्ही भक्त आहे आणि तोच जर तिथे असेल, याचं कारण जेव्हा त्या गोकुळातल्या बायका दही दूध विकायला यायच्या मथुरेकडे, तेव्हा गोविंद घ्या, दामोदर घ्या असं त्या म्हणायच्या. आणि अक्षरशः संध्याकाळ झाली की जे जे सांगतील त्या किमतीला ते देऊन टाकायच्या. आणि हे अक्रूर रोज अनुभवत होते. एक दिवस त्यांना विचारलं, का तुम्हाला एवढी का जायची असते, घाई का जायची असते घरी? नाही, आम्हाला आमचा श्याम भेटतो, आम्हाला कन्हैया भेटतो. काय त्याच्यात असं वेगळं? काय मुलं आमच्याकडे पण आहेत, त्यांना भेटत नाही, त्याची गोष्ट वेगळी. काय गोष्ट वेगळी? नाही, तुम्ही एकदा त्याला येऊन भेटाच. हे त्याने ऐकलेलं होतं आणि ऐकलेलं होतं त्यामुळे त्याच्या मनात ही सारखी शंका आहे की जो आठवा आहे ना, तो विष्णूंचाच अवतार असला पाहिजे. आणि मथुरेतून तिथे पहिलं पोचून त्याचं दर्शन घेणारा या मथुरेतला मी पहिला असणार आहे. एक त्याला स्वाभिमान पण होता. पत्रिका हातात घेतली, रथावरती अक्रूर महाराज आरूढ झाले, रथ निघाला, भरधाव वेगाने निघाला. का निघाला? अक्रूर महाराज विचार करतायत की लवकरात लवकर तिथे पोहोचून त्याचं दर्शन कधी घेतोय असं झालंय ना. तिथून रथ निघाला मथुरेकडून, गोकुळाच्या वेशीपाशी आला. अक्रूरांच्या मनात सारखे विचार चालू झाले, मी तिथे गेल्यावर तो मला काय म्हणून हाक मारेल, मला काका म्हणेल का? अक्रूर आणि नंद एकमेकांना चांगले ओळखतायत, पण म्हणाले तिथे मी गेल्यानंतर मला काय म्हणून हाक मारेल, मी काय म्हणून तिथे समोर जाऊ त्याच्या? हे सगळे मनात विचार चालू आहेत. का तो जर विष्णूंचाच अवतार असला तर मी काय म्हणून त्याच्या समोर जाऊ? तो मला काका म्हणेल, मामा म्हणेल, दादा म्हणेल, काय म्हणेल? आणि अक्रूर गोकुळाच्या वेशीपाशी आले. त्या गोकुळातली जी हवा होती ना, ती कृष्णांच्या येण्यामुळे इतकी पॉझिटिव्ह झालेली होती. त्या हवेत शिरल्याबरोबर एक वेगळंच जाणवायला लागलं. असं तुम्ही कुठेही जा, पंढरपूरला जा, अक्कलकोटला जा, गोंदवल्यात जा, कुठेही जा, त्या क्षेत्राच्या जसे आपण जवळ जातो ना, तसा माणसात लगेच बदल व्हायला लागतो. तो इकडे तिकडे थुकायचं बंद करतो. अजून तो वाईट वागण्याचा तिथे प्रयत्न, पण ते नाही त्याला शक्य होत, कारण तिथली ती पॉझिटिव्ह एनर्जी सांगत असते नाही इथे असं वागायचंय. आणि ते रथ तिथे थांबला गोकुळाच्या वेशीपाशी. आणि अक्रूर मनात विचार करतायत,
जर तो भगवंत असेल आणि तो जर इथून चालला असेल तर मी असं उर्मटासारखं रथात बसून जाणं योग्य नाही. अक्रूर रथातनं खाली उतरले. बरोबरच्या सगळ्या मंडळीने सांगितलं या भूमीला नमस्कार करा. सगळ्यांनी नमस्कार केला. ती धूळ मस्तकी धारण केली. ती रमण रेती साष्टांग दंडवत घातला अक्रूरांनी आणि अक्रूर तेवढ्याने भागलं नाही हो. त्या रेतीत गडाबडा लोळले अक्रूर. अक्षय अंगावर ओतून घेतली. का? जर तोच विष्णू असेल तर मी असं उर्मठासारखं चालत जाणं रथातनं बरं नाही दिसणार. म्हणून रथ मागे सोडला अक्रूरांनी. अक्रूर आता शांतपणे चालले. सगळे जण बघतायत कोण आलंय काय आलंय. अरे हा तर कंसाचा मंत्री आहे. हे का सांगतोय? अक्रूर म्हणजे कोणी सामान्य नव्हे, महामंत्री होते अक्रूर. प्रचंड बुद्धिमत्ता. पण इतकं सगळं असून त्या भक्तिभावात इतके डुंबलेले होते. सगळं ते त्याचं चाललेलं बघितलं. चालतायत 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 नंद पाटलाच्या वाड्यांपाशी आले. नंदाने स्वागत केलं. या 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 म्हणाले. पाद्य पूजा झाली. मधुपर्क ठेवला. सगळी चौकशी झाली. काय झाली कसं सगळं बरोबर चाललंय ना काय. आणि पत्र हातात दिलं. घ्या कार्यक्रम पत्रिका आहे. कोणाकडून? कंस महाराज. आमच्या येथे आमचे कृपे करून, श्री गुरु कृपे करून, गुरु कृपे करून नव्हे, आमचे कृपे करूनच या दिवसाला धनुर्यागाचं आयोजन केलेलं आहे. आपण सकुटुंब सपरिवार उपस्थित राहावं. आपल्या बाल गोपालांसह मुख्य कृष्ण आणि बलराम सुद्धा यायला हवे. आमंत्रण केलं. आपलाच कंसात कंस जो कायम कंसात आहे ना तो कंस आहे आणि जो सगळ्यांचा आहे तो कृष्ण आहे. पत्र वाचलं आणि अक्रूराने महत्वाचा प्रश्न केला. कृष्ण आणि बलराम कुठे आहेत? असतील म्हणाले. धार काढायला गेलेले असतील. इथेच असतील कुठेतरी. आणि अक्रूर चालत चालत आले. त्या मोजड्यांचा आवाज, त्या हातातल्या सगळीकडे सोनं जे होतं ते वास्तव चालताना चालता चालता आले. भगवंताने एक नजर इकडे टाकली. दिसले दूध काढणं चालू. निलांबरधारी बलराम आणि पितांबरधारी भगवान गोपाल कृष्ण गायींची सेवा करतायत. आणि अक्रूरांच्या चपलांचा आवाज ऐकला मात्र डोक्यात विषय काय चाललेले होते येईपर्यंत हा मला काय म्हणेल, काय हाक मारेल, काका म्हणेल का, मामा म्हणेल का. भगवंतानी दूध काढलं. पटकन ती बादली बाजूला केली. उभे राहिले आणि पटकन म्हणाले तुम्ही अक्रूर काका ना. याला कसं काय कळलं की मी डोक्यात विचार करतोय हा मला काका म्हणेल का काय. मी अक्रूर काकाने दोघांनी येऊन नमस्कार केला. अक्रूर म्हणताय कृष्णा बलरामा तुमच्याशी थोडं बोलाय. काका बोला ना काय बोलायचं बोला. अरे म्हणाले असं असं धनुर्यागाचं आयोजन झालंय आणि कंसाने तुम्हाला खास तिकडे येऊन घेण्याची मला जबाबदारी दिली. उद्या सकाळी आपल्याला इथून निघायचंय. आणि अक्रूराने खरं सांगितलं कशासाठी बोलवलंय. एखाद वेळेस तुमचे जो प्राणही घेणार आहे त्यासाठीच तुमचं बोलावणं आहे. हे सगळं कृष्ण ऐकतायत, बलराम ऐकतायत. आणि ऐकता ऐकता कृष्णांचा चेहरा पडला. अक्रूर म्हणतात कृष्णा अरे घाबरू नकोस. हा पठ्ठे आहे ना तिथे. हा तुला काही होऊन देणार नाही तुम्हाला दोघांना. मी आहे ना. घाबरू नका. बलराम दादा म्हणाले अक्रूर काका आम्ही त्या कंसाला नाही कोणालाच घाबरत नाही. आम्ही घाबरतोय ते गोकुळवासियांच्या प्रेमाला. म्हणून कृष्णाने म्हणाले मान खाली घातली. कारण त्यांना जेव्हा हे कळेल आम्ही दोघं इथून जातोय, माझ्यापेक्षाही कन्हैया इथून जातोय, हे जेव्हा त्यांना कळेल ना ते नाही राहू शकणार.
आणि बोल बोलता अख्ख्या गावात बातमी पसरली, हा अक्रूर आहे, हा क्रूर आहे. का आमच्या कन्हैयाला घेऊन जायला आलाय. सगळं गाव जमा झालं हो नंद पाटलांच्या घराच्या बाहेर. सगळे जण बघतायत कृष्ण कधी येणार. ज्या कृष्णाचं आम्ही दर्शन घेण्यासाठी रोज ह्या वाड्यावरनं काही ना काहीतरी कारण काढून येतो आणि त्याचं दर्शन घेतो. कृष्ण आले, बलराम आले, यशोदा मैया समोर आली. कन्हैया लाला तू जाणार उद्या. कृष्ण मनात म्हणतायत यांच्या प्रेमात फार अडकून उपयोग नाही, अजून बरंच कार्य बाकी आहे. त्याला काहीतरी शब्द तर द्यायला लागेल. आता आई जाणार मी, पण लवकरच परत येतोय. काय जायला एक दिवस यायला एक दिवस मध्ये काय धनुर्यागाचं जे काय असेल ते झालं की येतोय की आम्ही परत. कृष्णा अक्रूर आलाय ना, असं म्हणाला तू माझा मुलगा नाहीयेस. कृष्णा त्या देवकीचा आणि वसुदेवाचा आहेस, तू माझा नाहीयेस का? 9 महिने त्या उदरात तुला वाढवलाय रे मी, वाढवलाय, आणि तो अक्रूर सांगतोय तू माझा नाहीयेस. कृष्ण आईला म्हणाले, आई जग काही म्हणू दे मी हेच सांगणार. काय? मी नंदाचा आणि यशोदेचा आहे. जग काही म्हणू दे. आणि दुसऱ्या दिवशी उदय सकाळी निघायचंय. त्या दिवशी नीट ऐका राजा, त्या दिवशी कोणीही घरी जेवायला गेलं नाही. जे बाळंत झालेली होती ती आईला काही सुचे नाही हो, याला मांडीवर घेऊ का नको, का कान्हा जाणार निघून आमचा. कोणी जेवायला गेलं नाही, कोणी काही केलं नाही, काही केलं नाही त्या दिवशी. कोणी सगळे नंदांच्या वाड्याच्या बाहेर बसलेले आहेत, रात्रभर वाट बघतायत. आणि उदय सकाळी दोघांनाही स्नान घातलं. यशोदा म्हणते, कृष्णा कधी येशील माहिती नाही रे. आता हे माझ्या दृष्टीने तुला घालणार आहे, घालते मी शेवटचं स्नानच समजते. रोहिणी तेच म्हणते, बलरामा परत नाही का येणार? आई येऊ का परत, असं का म्हणताय तुम्ही? दोघांना मस्त तयार केली, पासणी घातली, मोरपीस घातली. दोघेही मस्त तयार झाले. बाहेर पडले तर अख्खं गाव समोर रडताना दिसलं. 2 बाजूला माणसं उभी आहेत. तो रथ बघितला, तयार होता. अक्रूर काका तयार. आणि सगळे जण म्हणतायत, अक्रूरा नेऊ नको माधवा, नको नेऊस आमच्या कानाला, आमच्या कन्हैयाला आमच्यापासून दूर नको नेऊस. तुझं नाव अक्रूर कोणी ठेवलं? तू क्रूर आहेस, नको नेऊस. सगळे जण आडवे झाले होते. कन्हैया तू आम्हाला सोडून जाणार? कृष्ण त्या सगळ्या गोपिकांना सांगताय, अगं अरे 4 दिवसात परत येतो बघ. जे कन्हैया तू आमच्याशिवाय 4 दिवस राहू शकशील? आता याच्यावर भगवंताला उत्तर काही देताच येत नव्हतं. काय प्रेम केलंय. यथा व्रजगोपिकानां, नारद महर्षी म्हणाले. प्रेम काय पातळीचं करायचं? यथा व्रजगोपिकानां. दिने दिने नवम नवम ते प्रेम वाढतच होतं. आणि कृष्ण काहीच बोलत नाहीत म्हटल्यावर सगळेजण ताडदिशी उठले, शॉक लागल्यासारखे मागे झाले. याचा अर्थ कान्हा, कन्हैया तुला जायचं इथून? काहीच बोलत नाहीस. भगवंतानी मान खाली घातली.
चालायला लागले. प्रत्येक जण ओरडतोय, कान्हा, माधवा, मधुसूदना, नको रे जाऊ, नको रे जाऊ, नको रे जाऊ आम्हाला सोडून. त्या प्रेमात अडकून उपयोग नव्हतं. भगवंतानी चालायला सुरुवात केली रथामध्ये. सगळं काही ती दही, लोणी, अजून काही खाद्यपदार्थ सगळं भरून दिलं. नंद पाटील पण होते, सगळे बरोबर होते, सगळे गोप निघाले. बरंच सैन्य बरोबर घेतलंय. का? बेसावध राहायचं नाही. अफजल खान मला काहीही करणार नाही असं नाही. सगळं सैन्य तयार ठेवलेलं होतं, बेसावध राहायचं नाही. नुसते भगवंत दुर्योधनाशी बोलणी करायला गेलेले होते तेव्हा सुद्धा सैन्य घेऊन गेलेले होते, बेसावध राहायचं नाही. आता सुद्धा सगळं जे बरोबर होतं ते सैन्य घेतलं. रथामध्ये आरूढ झाले आणि अक्रूर काकाने सांगितलं, चला निघा. सूर्योदयाच्या वेळेला जो रथ निघाला हळूहळू राजा, अरे फरलांगभर अंतरावर रथ गेला असेल रे. ती यशोदा नेत्रात अश्रू वाहत वाहत ओरडते, कान्हा, कन्हैया, थांब 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 थांब, नको जाऊ, नको जाऊ, नको जाऊ. 2-3 वेळा रस्त्यात पडली, डोळ्यात अश्रू होते, पुढचं दिसत नव्हतं. तशी धडपडत पडत 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 पुढे गेली आणि सांगितलं अक्रूर काका रथ थांबवा, आई पडली. कृष्ण धावत मागे आले, आईला घट्ट मिठी मारली. आई, काय होतंय? कृष्णा, नको रे जाऊस. मला सांगा, जास्ती त्रास कोणाला होणार होता हो? गोपिकांना होणारच होता, गोपांना होणारच होता. पण जितक्या वर्ष भगवंत राहिलेत, नाहू माहू कोणी घातलंय? नको ना जाऊस रे. कृष्णा, समजा आता तिकडे गेल्यावर ते देवकी वसुदेव तुला सोडणार नाही, ते नक्की आहे, मला माहिती आहे. एक सांगते तुला, एकच सांगते, शेवटचं. तुझ्या तिथे दिमतीला सगळे दास दासी असणार. कृष्णा, त्या दास दासींमधलं कोणी आजारपणाने वयोमानानुसार कोणी सोडून गेलं ना तिथून, तर मला आणि नंदबाबांना तुझ्या सेवेसाठी बोलवलं. तुझी माझी इच्छा पूर्ण कर. आई, असं का बोलते सांग? तू काय माझी सेवा करणार? असं नको ना बोलूस. नाही, त्याने मी तुला रोज बघणं होईल रे. तुम्हाला रोज भेटशील, मी बोलणारही नाही तुझ्याशी. मी देवकी मातेला थोडा त्रासही देणार नाही की हा माझा आहे म्हणून. कमीत कमी तुला नुसता बघीन तरी. जा. कन्हैया निघाले. सकाळी निघालेले 11:30-12 तिथेच झाले. थोडं अंतर पार केलं मात्र आणि दुपारच्या स्नानाची वेळ झाली अक्रूर महाराजांची. हे अक्रूर महाराज भगवान महाविष्णूंचे परम भक्त आणि त्यांचा नेम असा, स्नान केल्याबरोबर लगेच मानस पूजा. त्यांनी रथ थांबवला नदीकाठी आणि स्नानाला गेले. स्नान झालं, वाळूतच बसले आणि मानस पूजा सुरू केली. हे हृदय आपुले चौफारुनिया भले. हे हृदय म्हणजे तो माझा चौरंग आहे, तो मस्तपैकी मी सजवलाय. भगवंता या, आता बसा. आणि भगवंताला सगळं कल्पून वाहतायत अक्रूर महाराज. कल्पना करतायत, हा आता मी त्याला मस्तपैकी हिरवं सोहळं नेसवलंय. त्याच्यावरती त्याला मॅचिंग असा एक हिरवा शेलाही त्याला दिलाय. थोडासा मुकुट तसाच दिला. ते मस्तपैकी मोरपीस त्याच्यावरती हिरवे खडे सगळं मॅचिंग झालं पाहिजे. मस्तपैकी त्या अंगठ्या वगैरे सगळं मॅचिंग केलं. सगळी ती मानस पूजा केली. मानस पूजा विसर्जित केली आणि अक्रूर महाराज परत रथात येऊन बसले. हे दोघं मागे बसले. तो मध्ये चांदीचा जोखड होता, त्याच्या पुढे अक्रूर महाराज. आता अक्रूर बसले रथात, रथ सुरू होणार तेवढ्यात हे महाराज पुढे आले. त्या जोखडावर हात ठेवला. अक्रूर काका, झाली पूजा? असं कोणी तत्काळ होणार हो?
दचकले मागे बघता येतं. जे मानस पूजत वाहिले ते सगळे ह्याच्या अंगावर आहे. याचा उद्धार करायचा होता ना अक्रूरांचा. जे जे वाहिले ते सगळे ह्याच्याकडे आहे. पण परत अक्रूर मनात विचार करते, हा जर बॅगेत घेऊन आला असलं तर, त्यांनी बदललं असलं इथे तर. परत रथ थांबला, परत स्नान. अक्रूर काय आहेत बघा, ज्ञानी आहेत प्रचंड, भक्तही आहे, पण शंका. परत स्नान केलं, परत मानस पूजा सुरू झाली. सगळं कल्पून वाहिलं. आता मस्तपैकी निरांबरधारी भगवान, सगळं निळं निळं वाहिलं. मोरपीस सरळच ठेवलं. सगळं झालं. आता जरा दचक्या पावलांनी आले रथापर्यंत. बघूया आता काय होतंय. हळूच बघितलं, जे तिथे वाहिलं ते इथे आहे. अक्रूर म्हणतायत एखाद्या जणी परत बदललं असतं. जितकं ज्ञान जास्त तितक्या शंका जास्त. भक्ती होती पण शंका. परत स्नान. आता म्हणाले बघूया. आणि अक्रूरांनी स्नान केलं, परत मानस पूजा सुरू केली. आणि त्याला जे आता आवडतंय ते सगळं, पिवळा पितांबर नेसवीन तुला. मस्तपैकी पितांबर पिवळा, तो मस्तपैकी त्याला एक उपकरण असं दिलं. त्या सगळ्या अंगठ्या वगैरे सगळं व्यवस्थित, सगळं मॅचिंग झालं. आणि आता अक्रूरांनी मनात जी पूजा चाललेली होती त्याच्यात थोडस मोरपीस तिरकं ठेवलं. थोडस तिरकं. आता कळेल काय ते. आणि मानस पूजा झाली, विसर्जित केली आणि आले. आणि रथात ते सगळं बघितलं. ते मोरपीस तसंच वाहिलेलं होतं तिरकं, ते सगळं बघितलं. आणि अक्रूरांनी त्या रथा सकट साष्टांग नमस्कार घातला. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. रथा सकट साष्टांग नमस्कार घातला. म्हणून वंदन भक्तीसाठी, नवविधा भक्ती वंदन भक्तीसाठी अक्रूरांचं उदाहरण दिलं जातं की त्यांनी रथा सकट साष्टांग नमस्कार. आणि मग पठ्या म्हणतोय, आता ह्यांना मी सोबत राहणार. आता हा माझ्या सोबत आहे, मला काही होणार नाही. मी काय यांचं संरक्षण करणार. आता हे साक्षात भगवान महाविष्णूंचा अवतार असणारेच हेच ते. आणि त्याला आनंद झाला का, कारण मथुरेतला मी पहिला असा आहे की ह्याचं दर्शन मी घेतलंय. आणि मग काय, आता अक्रूरांची कॉलर ताठच झाली. साक्षात भगवंत माझ्या बरोबर बसला. आता कसली मानाचं काय धोका आता मला. आता कोण काय करणार. म्हणून रथात बसले. रथ सुरू झाला. आणि मथुरेच्या जवळ जसा रथ आला तो वारा लागायला लागला वेगळा. आतापर्यंत भक्तीचा वारा वाहत होता, आता अहंकाराचा वारा झोंबायला लागला. कारण कंस म्हणजे प्रचंड अहंकारी आहे. भक्तीचा वारा वेगळा असतो आणि अहंकाराचा वारा वेगळा असतो. तो अहंकाराचा वारा जाणवायलाच लागला की इथे काहीतरी गडबड आहे. पण अक्रूर आता बिनधास्त होतो. आता काय होणार मला. भगवंत म्हणाले, अक्रूर काका रथ इथेच थांबवा वेशीवरती. का काय झालं कृष्णा, काही टेन्शन, चहा पाणी काही प्रवास करून आलास. हो ना, चहाची सोय आहे. चहा घ्यायचा आणि मग मथुरेत शिवूया. चालेल ना. हे मी बोलतोय. तिथे काय कुठे अमृततुल्य साईबा अमृततुल्य हे अमृततुल्य ते काही दुकानं द्यावेच ना. त्यामुळे चालेल. कृष्ण म्हणत चालेल की यात काय राजा. अरे मथुरेच्या वेशीपाशी रथ थांबवलाय कृष्णाने. आणि ते थांबवण्याचं कारण एकच होतं. कृष्ण म्हणाले, अक्रूर काका सगळं जरा गाव बघून येतो. जनमानस काय ते जरा बघून येतो. मत कोणाच्या बाजूने आहे ते बघून येतो.
आणि ते एकदा बघितलं की मुख्य कार्यक्रमाकडे जाऊया. आमचे मामा कंस मामा वाट बघताय, कधी भाचा येतोय, कधी भाचा येतोय. त्यांच्याकडे नंतर जाऊया, आधी जरा सगळं गाव फिरून येतो, मग बघूया बाकीचं सगळं. आपणही मथुरेत प्रवेश करायचाच आहे. 10 मिनिटाची विश्रांती, लगेच आपण 4:30ला कथा सुरू करूया. श्रीराम जय राम जय राम.